जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे दिव्यांग सक्षमीकरण व समाज कल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना राज्य शासनाने निर्माण केलेल्या दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर या खात्याचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या नियोजनानुसार राज्यातील दिव्यांग बांधवांच्या नोंदणीकरता स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले असून या पोर्टलवर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार असून यावर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच ज्या दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड काढलेला नसेल तर तात्काळ UDID कार्ड काढून या पोर्टलवर आपला नोंदणी करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे दिव्यांग सक्षमीकरण व समाज कल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी नंदकिशोर सूर्यवंशी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार। मी आज या ठिकाणी एक महत्त्वाचं निवेदन आणि आवाहन करण्यासाठी आपल्या समोर उपस्थित आहे। मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी काही हितगुज करायची आहे आणि काही सूचना सुद्धा आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना द्यायच्या आहेत। सर्वप्रथम आपले महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचं असं दिव्यांगाकरिताची स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं। पूर्वी त्याचं नाव दिव्यांग कल्याण मंत्रालय होतं, परंतु गेल्या आठवड्यामध्ये शासन निर्णय काढून शासनाने त्या मंत्रालयाचं नाव दिव्यांग कल्याणऐवजी दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालय असं स्थापन केलंय। त्याचबरोबर आदरणीय सचिव, दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव श्रीयुत तुकारामजी मुंढे सर यांनी एक स्वतंत्र असं नियोजन केलं की जेणेकरून सर्व राज्यातील दिव्यांग बांधव एकाच पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकतील। त्यांना कोणत्याही कार्यालयात कोणतीही योजना घेण्यासाठी जाता येऊ नये, घर बसल्या त्यांना अर्ज करता येईल आणि घर बसल्या त्यांना कागदपत्रे अपलोड करता येतील आणि लाभ घेताना त्यांना सहज सोयीचं होणार आहे, कोणत्याही प्रकारचे कष्ट होऊ नये। त्याचबरोबर योग्य आणि खऱ्या दिव्यांग बांधवालाच लाभ मिळावा यासाठीच हे नियोजन केले गेले, परंतु त्यासाठी आवश्यक आहे UDID कार्ड काढणे। आता UDID कार्ड म्हणजे असे की 2016 मध्ये केंद्र शासनाने दिव्यांग हक्क अधिनियम तयार केला आणि त्याच्यानंतर 2018 पासून जसं आपल्याला आधार कार्ड असतं सर्व नागरिकांसाठी, त्याचप्रमाणे दिव्यांगाचं स्वतःचं हक्काचं आयडेंटिटी, स्वतःची ओळख असणारं कार्ड म्हणजे UDID कार्ड। आणि हे UDID कार्ड काढायला 2018 पासून सुरुवात झालेली आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती प्रगती चांगल्या प्रकारे आणि त्याहीच पेक्षा चांगली प्रगती आपल्या नंदुरबारमध्ये आहे। नंदुरबारमध्ये साधारणतः एक अंदाजे 25,000च्या आसपास दिव्यांग बांधव आहेत, परंतु आज रोजी आपण बघितलं तर 18,000 लोकांनीच फक्त UDID कार्ड काढलेले आहेत। म्हणजेच काय होतंय की दिव्यांग बांधवांची संख्या अजूनही UDID काढण्यासाठी प्रलंबित आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आवाहन करेन की राहिलेले जे काही 10-12 दिव्यांग बांधव आहेत त्यांनी UDID कार्ड काढणं खूप खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आता मान्य जिल्हाधिकारी महोदया श्रीमती मितालीजी शेट्टी सर मॅडम आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमनजी गोयल सर यांच्या प्रयत्नातून सिव्हिलमध्ये यापूर्वी बुधवारी जे काही UDID कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेतला जात होता तो आता आठवड्यातनं 3 दिवस होणार आहे, म्हणजे आठवड्यातनं सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। त्याचबरोबर आठवड्याच्या दुसऱ्या बुधवारी तळोद्याच्या उपरुग्णालयात आणि आठवड्याच्या चौथ्या बुधवारी नवापूरच्या रुग्णालयामध्ये याची तपासणी करून UDID कार्ड देण्याची सोय करण्यात आली। तरी उर्वरित सर्व बांधवांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी UDID कार्ड काढून घ्यावं। परंतु या ठिकाणी मी प्रामुख्याने एक नमूद करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये 1 नोव्हेंबर पर्यंत फक्त 11,500 UDID कार्ड धारक होते। 1 नोव्हेंबर पासून तर कालच्या अहवालापर्यंत म्हणजे 15 मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्याने 7,500 UDID कार्ड काढले गेले। म्हणजे जे काम गेल्या 10 वर्षात 12,000चं होतं किंवा 11,000चं होतं ते काम त्याही कितीतरी पटीने गेल्या 5 महिन्यामध्ये ही प्रगती झाली। आणि हे प्रगती व्हायचं कारण म्हणजे आपले सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय, यासाठी काम करणारे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, त्याचबरोबर आमचे तालुक्या पातळीवरती काम करणारे सर्व आमचे
माननीय गट विकास अधिकारी महोदय, त्याचबरोबर मुख्याधिकारी नगरपालिका आणि सर्व ग्राम पंचायत अधिकारी यांना मी हे श्रेय देऊ इच्छितो आणि त्याहीपेक्षा सर्व दिव्यांगासाठी झटणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला मी हे श्रेय देतो. परंतु अजून एक खूप काम करणं बाकी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी UDID वरती जर लवकरात लवकर कार्ड काढले तर आपल्याला संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना आणि श्रावण बाळ योजना, ज्या दिव्यांगत्वासाठीचे पेन्शनसाठीच्या योजना आहे, त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करणं सोपं होईल. कारण आता ह्या योजनांसाठी UDID ज्याचा असेल त्यालाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर UDID कार्ड काढून घ्यावं, त्याचं eKYC करून घ्यावी आणि त्या UDID कार्डची नोंदणी 100% प्रत्येकाने शासनाचे जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे त्याच्यावरती करावी. कारण आता कोणत्याही कार्यालयामध्ये तुम्हाला लेखी अर्ज करायची आवश्यकता नाहीये. शासनाचे नियम बदलले, आपल्याला ऑनलाईनच करायचे आणि ऑनलाईनसाठी UDID कंपल्सरी आणि ते UDID काढल्यानंतर शासनाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आवाहन, लवकरात लवकर सर्वांनी UDID कार्ड काढावं आणि त्याची नोंदणी eKYC करून आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलला लवकरात लवकर जोडणी करावी आणि योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.